हे बघा, निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल, कोणी त्यांच्याकडे जाईल, ये तो चलता है भाई. बस में तिकीट नहीं मिला तो दूसरे बस में बैठते हैं, तसं चालतंय. संजय राऊत भेटायला येतात मला जळगाव जिल्हा आता त्यांचं काम आहे. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये सरसेनापती जे बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे, त्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत. किती जागा लढतात हे मला माहीत नाही आहे. भाऊ, जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही उभा ठाचा ठरलेला नाही. भाऊ, आपण या ठिकाणी बोलला होता. हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळातलं सत्य आहे. भाऊ, एक चर्चा आहे की देवकर आप्पा जे आहेत ते शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीणमध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे. मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी, मला आनंद आहे. काही लोक मलाच गद्दार म्हणत होते. आता तिकीट मिलने के लिए काही लोग पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप? हां, ठीक आहे. आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल, हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे. हो, मंत्रालयात तिजोरी साफ करण्याची स्पर्धा लागलेली आहे. महायुती लोकांना मूर्ख बनवण्याचं अरे गल्ला होता, वापरताना आला. ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरला आहे, देवेंद्रजींनी वापरला, अजितदादांनी वापरला आहे. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही. सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत, एक मुख्यमंत्री आहे की जो 2 वर्षामध्ये 14 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला, रेकॉर्ड आहे हे, आणि 15 वेळेस 8 तारखेला येत आहेत. ठीक आहे. सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे, काम करणारे उपमुख्यमंत्री आहे, गरगर गरगर फिरणारा मुख्यमंत्री आमचा. त्यामुळे जलते आहे सब लोग उसपे. हां, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांपासून लांब राहा असं म्हणतायत. ते मला माहीत नाही. मला जे माहिती आहे ते मी बोललो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.